Hello everyone. In standard 12th subject biology, topic number 3, inheritance and variation. In today's video, we are going to discuss here about chromosomal theory of inheritance. Then structure of chromosome. Here first, in chromosomal theory of inheritance, Gregor John Mendel published his work on inheritance of traits in 1866, but for some reasons it remained unnoticed or unrecognized till 1900. As communication was not easy in those days. विद्यार्थी मित्रांनो, ग्रेगर जॉन मेंडल यांनी अनुवंशिकतेबद्दल जे त्यांचे कार्य आहे किंवा ते त्यांनी 1866 मध्ये त्यांनी जे पब्लिश केलेलं होतं ते काही कारणास्तव त्यावेळेला त्याच्याकडे दुर्लक्षित करण्यात आलं. अनरेकग्नाइज्ड म्हणजे याचा अर्थ की ते पूर्णपणे त्याची कोणतीही पद्धतीने त्याची दखल घेतलेली नव्हती. जवळजवळ 1900 वर्षापर्यंत म्हणजे 1866 ला पब्लिश केल्यानंतर 1900 या वर्षापर्यंत देखील याच्या बाबतीत कुठेही याची दखल घेतलेली नव्हती. कारण त्यावेळेची कम्युनिकेशन जे आहे ते तेव्हा त्या दिवसांमध्ये ग्रेगर जॉन मेंडलच्या साहित्याला कुठल्याही प्रकारे त्याची दखल घेतलेली नव्हती. हिज वर्क वॉज नॉट वाईडली रेकग्नाइज्ड. त्यांचं जे कार्य आहे ते कुणीही त्याची मोठ्या प्रमाणात दखल घेतलेली नव्हती. His approach of using mathematics and statistics to explain biological phenomenon was totally new. त्यावेळेला त्यांचा अप्रोच जो होता म्हणजे गणित आणि सांख्यिकीच्या सहाय्याने त्यांनी बायोलॉजिकल म्हणजे जैवशास्त्रातले वेगवेगळे फिनॉमिनॉन, वेगवेगळ्या संकल्पना त्या नवीन असतील आणि त्यावेळेला अनेक जीवशास्त्रज्ञांनी ते अनॲक्सेप्ट केलेलं होतं म्हणजे ते स्वीकारलेलं नव्हतं. त्यानुसार ॲज कंटिन्युअस व्हेरिएशन्स वेर ऑब्झर्वड इन द नेचर, मेंडल कन्सेप्ट ऑफ फॅक्टर्स ॲज स्टेबल अँड डिस्क्रीट unit which control the expression of characters and that a pair of alleles did not blend with each other was not accepted by his contemporaries. He also did not know the physical location of the factors gene in the gametic cell. मेंडलच्या जे साहित्यामध्ये व्हेरिएशन्स बाबतीत जे म्हटलेलं गेलं होतं की कंटिन्युअस व्हेरिएशन्स वेर ऑब्झर्वड इन नेचर, की निसर्गामध्ये कंटिन्युअस म्हणजे निसर्गामध्ये सतत व्हेरिएशन्स दिसून येतात, विविधता दिसून येते. यामध्ये मेंडलचे जे कन्सेप्ट आहेत त्यामध्ये फॅक्टर्स म्हणजे जीन्स ॲज अ स्टेबल अँड डिस्क्रीट युनिट, जीन हा स्टेबल आणि डिस्क्रीट युनिट असतो की जो अनेक प्रकारचे कॅरेक्टर्स कंट्रोल करत असतो आणि त्याच्याकडून पेअर ऑफ अलील्स म्हणजे एक जोडी म्हणजे एका पर्यायाची जोडी त्याच्यापासून एक्सप्रेस केली जाते हे अनेक घटकाद्वारे मान्य केलेलं नव्हतं. ते लोकांनी देखील त्यावेळेच्या मान्य केलेलं नाही. ही ऑल्सो डिड नॉट नो द फिजिकल लोकेशन ऑफ द फॅक्टर्स, आणि फॅक्टर्स म्हणजेच जीन्स जे आहेत त्याचं गॅमेटिक सेलमध्ये एक्झॅक्ट लोकेशन काय आहे या बाबतीत देखील अजून त्या बाबतीत नेमकं त्याचं फिजिकल लोकेशन हे सांगितलं गेलं नव्हतं. इन 1900 3 सायंटिस्ट ह्युगो डी ब्राइस, कोरेन्स अँड होन शेरमॅक independently rediscovered Mendel's work on the inheritance of traits. सन 1900 मध्ये 3 सायंटिस्ट जे आहेत, ह्युगो डी ब्राइस आहे, कोरेन्स आणि होन शेरमॅक यांनी स्वतःहून म्हणजे इंडिपेंडंटली स्वतंत्रपणे मेंडलचं जे वर्क आहे ते काय केलं, डिस्कवरी त्याची आणली. म्हणजे पुन्हा त्यांनी काय केलं, हे पुन्हा त्याची दखल घेऊन ह्या अनुवंशिकते संदर्भात निर्माण केलेले सगळं साहित्य जे आहे मेंडलचं जे वर्क आहे आणि हे सगळं वर्क पुन्हा प्रसिद्धीस होतात आणलं. ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन मायक्रोस्कोपी, कारण या पिरियडमध्ये 1900 सालामध्ये मायक्रोस्कोपीची ॲडव्हान्समेंट आली. त्यानंतर सायंटिस्ट वर एबल टू ऑब्झर्व सेल डिव्हिजन.
त्यानंतर या पिरियडमध्ये बऱ्याच शास्त्रज्ञांनी सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन, त्यानंतर गुणसूत्रांचं स्ट्रक्चर म्हणजे रचना हे मायक्रोस्कोप खाली स्वतः पाहू शकले आणि त्यामुळं अनेक लोकांनी मग ह्या जे मेंडलचे जे साहित्य आहे ते लोकांसमोर आणण्यासाठी वॉल्टर सुटॉन अलॉंग विथ थिओडर बोवेरी स्टडीड द पॅरलल बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर्स अँड बिहेवियर ऑफ क्रोमोझोम ॲट द टाइम ऑफ मिओसिस. आता वॉल्टर सुटॉन हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी थिओडर बोवेरी या शास्त्रज्ञांसोबत 1903 मध्ये त्यांनी पॅरलल बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर्स म्हणजेच एक प्रकारे मेंडलनी सांगितलेले जे फॅक्टर्स आहेत, जीन्स आहेत, त्याच्या बरोबरीने त्यांनी काय केलेलं आहे, जीन्सच्या बाबतीत त्याचा त्यांनी काय केला, अभ्यास केला. अँड बिहेवियर ऑफ क्रोमोझोम ॲट द टाइम ऑफ मिओसिस, आणि मिओसिसच्या वेळेला म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजनाच्या वेळेला की क्रोमोझोमचं जे बिहेवियर आहे, गुणसूत्रांचं जे रचना आहे आणि गुणसूत्रांचे जे स्वभाव आहे याचा त्यांनी काय केला, अभ्यास केला. बेस्ड ऑन दीज ऑब्झर्वेशन, आणि ह्या ऑब्झर्वेशनवरून क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स हे काय केले, सुटान आणि बोवेरीनी मांडलेलं आहे. दिस थेअरी आयडेंटिफाईज क्रोमोझोम ॲज द कॅरियर्स ऑफ जेनेटिक मटेरियल. या थेअरीमध्ये असं सांगितलेलं आहे की क्रोमोझोम्स हे जेनेटिक मटेरियल कॅरी करतात. दिस थेअरी स्टेट्स दॅट क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेयर्स इन सोमॅटिक सेल. क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्समध्ये ही जी थेअरी आहे हीच थेअरी सांगते की क्रोमोझोम हे प्रत्येक सोमॅटिक सेलमध्ये पेयरनी असतात. क्रोमोझोम्स हे प्रत्येक सोमॅटिक सेलमध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढ्याहून सोमॅटिक सेल्स आहेत त्याच्या प्रत्येक सोमॅटिक सेल्समध्ये क्रोमोझोमनी हे जोडीनं असतात, पेयर्सने असतात. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन होमोलोगस क्रोमोझोम्स पेयर, म्हणजे गॅमेट तयार होत असताना होमोलोगस क्रोमोझोम जे असतात त्याची जोडी बनते, पुन्हा ते सेग्रिगेट होतात, सेग्रिगेट म्हणजे सेपरेट होतात आणि असॉर्ट इंडिपेंडेंटली, आणि पुन्हा ते काय होतात, सेपरेट झाल्यानंतर स्वतंत्रपणे पुन्हा काय होतात, ते अर्धगुणसूत्री विभाजनामधून म्हणजे मिओसिसमधून ते पुन्हा असॉर्ट होतात. दस ईच गॅमेट कंटेन्स ओनली वन क्रोमोझोम फ्रॉम अ पेयर, आणि त्यामुळे प्रत्येक गॅमेटमध्ये एक क्रोमोझोम काय असतो, ओनली वन क्रोमोझोम फ्रॉम अ पेयर, म्हणजे एका जोडीतला एक क्रोमोझोम हा प्रत्येक गॅमेटमध्ये असतोच. न्यूक्लियस ऑफ गॅमेट कंटेन क्रोमोझोम. गॅमेटचं जे न्यूक्लियस आहे म्हणजे कुठलाही तुम्ही गॅमेट घेतला, आता आपण फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की मेल गॅमेट म्हणजे आपण असं म्हणूया की हे स्पर्म सेल म्हटलं की स्पर्म सेलचा जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसमध्ये काय असतात, क्रोमोझोम असतात. देअरफॉर न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स कंटेन क्रोमोझोम्स हिअर विच कॅरी ऑल हेरिडिटरी ट्रेट, की त्या क्रोमोझोममध्ये सगळे क्रोमोझोममध्ये हेरिडिटरी ट्रेट्स असतात म्हणजे अनुवंशिकतेचे गुणधर्म असतात. मेल अँड फिमेल गॅमेट्स, आता यातला मेल गॅमेट म्हणजे स्पर्म आणि फिमेल गॅमेट म्हणजे एग्ज, कॅरी ऑल द हेरिडिटरी ट्रेट्स, हे सगळे हेरिडिटरी ट्रेट्स कॅरी करतात. दे आर द लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स, हे काय आहेत, पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग मधले काय आहेत, लिंक आहेत. द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट रिस्टोअर द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स ऑफ दी स्पीसीज. द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट, हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजेच आपण म्हणतो की स्पर्मचा जो हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट म्हणजे ओव्हा, तर हे रिस्टोअर होऊन त्याच्यापासून डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स म्हणजेच इथं 2n कंडिशनचा क्रोमोझोम्स काय होतात, डिप्लॉइड झायगोटमध्ये तयार होतं. आता यानंतर नेक्स्ट आहे क्रोमोझोम्स. ॲक्च्युली क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं आहे त्याविषयी आपल्याला इथं अधिक माहिती दिलेली आहे. क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्र. दीज आर फिलामेंटस बॉडीज प्रेझेंट इन द यूकॅरियोटिक न्यूक्लियस. हिअर यूकॅरियोटिक मीन्स इट इज द सेल विच इज प्रेझेंट इन हायर ॲनिमल्स अँड प्लांट्स. That is, a eukaryotic cell is present in plants as well as higher animals. Here, in eukaryotic nucleus, chromosomes are filamentous. Eukaryotic nucleus मध्ये क्रोमोझोम हे
फिलामेंटच्या रूपात असतात, फिलामेंटस बॉडीज. द टर्म क्रोमोझोम, हिअर क्रोमा मीन्स कलर अँड सोमा मीन्स बॉडी, दॅट इज अ कलर्ड बॉडीज which are present in the nucleus, was coined by Waldeyer in 1888. म्हणजे 1888 मध्ये वॉल्डेयर यांनी हा क्रोमोझोम हा कन्सेप्ट काय केलेला, शोधलेला आहे. द साईज ऑफ क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. प्रत्येक सजीवांच्या जातीनुसार क्रोमोझोमची साईज ही काय आहे, त्या विविध आहे, म्हणजे वेगवेगळे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविधता आहे. ईच मेटाफेज क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम, त्यातला मेटाफेज क्रोमोझोम जो आहे तो मेटाफेज क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम 0.1 to 33 मायक्रोमीटर इन लेंथ. मेटाफेज क्रोमोझोमचं व्हेरिएशन 0.1 to 33 मायक्रोमीटर इन लेंथ. हे मेटाफेज क्रोमोझोम जे आहेत त्याचं व्हेरिएशन्स 0.1 म्हणजे जवळजवळ हा मेटाफेजिक स्टेजमध्ये असलेला क्रोमोझोम जो आहे त्याच्यामध्ये त्याची लांबी जवळजवळ 0.1 to 33 मायक्रोमीटर एवढ्या लांबीची असते आणि त्याची जाडी जी आहे ती 0.2 to 2 मायक्रोमीटर इन थिकनेस, म्हणजे त्याची जाडी जी आहे ती 0.2 to 2 मायक्रोमीटर एवढी त्याची थिकनेस आहे. क्रोमोझोम्स आर व्हिजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. क्रोमोझोम जे आहेत गुणसूत्र ती सेल डिव्हिजनमध्ये आपल्याला दिसत असतात. दे आर कॅपेबल ऑफ सेल्फ रेप्लिकेशन. त्याच्यामध्ये सेल्फ रेप्लिकेशन करणे. सेल्फ रेप्लिकेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये अशी कपॅसिटी आहे की ते स्वतःचं रेप्लिकेशन, स्वतःची नवीन कॉपी स्वतः तयार करू शकतात. अँड प्ले अ व्हायटल रोल इन द हिरिडिटी. आणि त्यांच्याशिवाय त्यांच्यामध्ये एक व्हायटल रोल, अतिशय महत्त्वाचं त्यांचं कार्य आहे ते म्हणजे हिरिडिटीमध्ये, अनुवांशिकतेमध्ये, शिवाय म्युटेशनमध्ये. हिअर म्युटेशन मीन्स सडन चेंज विच इज टेक प्लेस इन अ जेनेटिक मटेरियल ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे जेनेटिक मटेरियलमध्ये अचानक बदल झाला तर आपण त्याला म्युटेशन असं म्हणतो. देन व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे विविधता. जनुकांमध्ये बदल झाले तर आपल्याला नक्कीच काय होते, विविध गुणधर्म दिसतात, त्याला व्हेरिएशन म्हणायचं. अँड इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ युकॅरियोटिक स्पीसीज. आणि युकॅरियोटिक स्पीसीजमध्ये आपल्याला इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट जे दिसतात त्यानुसार म्हणजे सेल्फ रेप्लिकेशन जे आहे ती कन्सेप्ट क्रोमोझोममध्ये असते. आणि म्हणून क्रोमोझोमच्या साह्याने क्रोमोझोमचा महत्त्वाचा रोल आहे, हिरिडिटीमध्ये आहे, म्युटेशनमध्ये आहे, व्हेरिएशनमध्ये आहे आणि इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट. आणि युकॅरियोटिक स्पीसीजमध्ये जातींमध्ये जे बदल आहेत, उत्क्रांतीविषयक जे बदल आहेत ते सर्व बदल हे क्रोमोझोमच्या सहाय्याने आणता येतात. केमिकली युकॅरियोटिक क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ DNA. रासायनिकदृष्ट्या युकॅरियोटिक क्रोमोझोम्स जे असतात ते युकॅरियोटिक क्रोमोझोम हे DNA बनलेले आहेत. मग आता DNA कशाने बनलेला असतो, तर हिस्टोन प्रोटीननं. म्हणजेच इथं काही यामध्ये हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीननी सुद्धा ह्या युकॅरियोटिक क्रोमोझोम बनलेला असतो. नेक्स्ट, आता आपण या क्रोमोझोमच्या सहाय्याने आपण क्रोमोझोमचे जे फंक्शन आहेत ते फंक्शन आता आपण पाहणार आहे. फंक्शन क्रोमोझोम्स आर कॅरियर्स ऑफ हिरिडिटी. क्रोमोझोम सर्वात महत्त्वाचं फंक्शन आहे क्रोमोझोमचं, इट इज अ कॅरियर. म्हणजे अनुवंशिकतेचे गुणधर्म एका पिढीकडून नेक्स्ट पिढीकडे म्हणजे पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याचं मुख्य कार्य हे काय करतात, क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्र करत असतात. देन नंबर ऑफ क्रोमोझोम्स. क्रोमोझोमची एक्झॅक्ट संख्या किती असते, नंबर ऑफ क्रोमोझोम्स. द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर स्पीसीज. प्रत्येक सजीवामध्ये क्रोमोझोमची संख्या ही ठराविक असते आणि प्रत्येक स्पीसीजमध्ये ती संख्या कॉन्स्टंट असते, बदलत नाही, म्हणजे स्थिर असते. देअरफॉर इट इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स इन द स्टडी ऑफ फायलोजेनी अँड टॅक्झॉनॉमी ऑफ द स्पीसीज. आणि म्हणून क्रोमोझोमचा नंबर ठरलेला असतो, तो फिक्स असतो, तो बदलत नाही. आणि म्हणून याचा उपयोग आपल्याला वंशावळ शोधण्यासाठी, इट इज अ ग्रेट इम्पॉर्टन्स इन द स्टडी ऑफ फायलोजेनी. फायलोजेनी म्हणजे वंशावळ. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची फायलोजेनी जी आहे म्हणजे त्याचं इतर सजीवांशी असलेलं इंटर रिलेशनशिप जे आहे
किंवा प्रत्येक सजीव कशापासून तयार झाला त्याचा पूर्वज, यालाच आपण काय म्हणतो, त्याचं जे कनेक्शन आहे याला आपण फायलोजेनी म्हणतो. आणि टॅक्झॉनॉमी म्हणजेच ॲक्च्युली की प्रत्येक सजीवाचं जे हायरार्किकल क्लासिफिकेशनमध्ये त्याचा जो डाटा कलेक्ट केलेला असतो त्या टॅक्झॉनॉमीमध्ये सुद्धा ह्या क्रोमोझोमच्या नंबरचा उपयोग होतो. द टर्म प्लॉइडी स्पीक्स फॉर द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम. आता इथं आपण प्लॉइडी कशाला म्हणायचं, तर प्लॉइडी म्हणजेच डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे आता आपण क्रोमोझोम्सला जसं आता फॉर एक्झाम्पल एक्सचा क्रोमोझोम आहे, तर एक्सचा प्रायमरी बेसिक नंबर जो आहे त्याचं किती वेळा रिपिटेशन झाले प्रत्येक सेलमध्ये त्याच्यावरून त्याची प्लॉइडी ठरवली जाते. When the chromosome number in a cell is the exact multiple of the primary basic number, it is called an euploidy. म्हणजे जेव्हा क्रोमोझोम नंबर एका सेलमध्ये क्रोमोझोम नंबर जर एक्झॅक्ट मल्टिपल असतील, म्हणजे मल्टिपल म्हणजेच त्या प्रायमरी बेसिक नंबरच्या एक्झॅक्ट मल्टिपल म्हणजे त्याच्या गुणाकारा इतके असतील, तर ते काय असतील तर त्याला आपण यूप्लॉइडी असं म्हणायचं. यूप्लॉइड्स इन्क्लूड मोनोप्लॉइड. आता यूप्लॉइडमध्ये आणि प्रकार आहेत मोनोप्लॉइड किंवा हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे निम्मे, मोनो म्हणजे पण सिंगल, विथ वन सेट ऑफ क्रोमोझोम. ॲक्च्युली यूप्लॉइडमध्ये जर एकच सेट असेल क्रोमोझोमचा तर त्याला आपण म्हणायचं आहे मोनोप्लॉइड किंवा हॅप्लॉइड. देअरफॉर हिअर एक्स इज इक्वल टू स्मॉल एन. एक्स इज इक्वल टू स्मॉल एन म्हणजे इथं मोनोप्लॉइड किंवा हॅप्लॉइड असेल तर आपण ते स्मॉल एन या अक्षराने दाखवतो. आणि जर 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम असतील तर आपण त्याला 2n म्हणतो, त्यालाच आपण म्हणतो डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे इथं 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. त्यानंतर ट्रिप्लॉइड्स म्हणजे 3n सेट. ट्रिप्लॉइड्स मीन्स हिअर 3n, दॅट इज 3 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे क्रोमोझोमचे जर 3 सेट्स असतील तर त्याला ट्रिप्लॉइड्स असं आपण म्हणणार आहे. आणि त्याच्यानंतर टेट्राप्लॉइड म्हणजेच 4n कंडिशन. टेट्राप्लॉइड याचा अर्थ काय होतो, 4n कंडिशन मीन्स जर 4 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स असतील तर आपण त्याला टेट्राप्लॉइड म्हणणार आहे. अँड सो ऑन. वेन द क्रोमोझोम नंबर इज नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ हॅप्लॉइड सेट. जर इथं क्रोमोझोम नंबर हे म्हणजे हॅप्लॉइड सेटच्या पटीत नसतील तर त्याला आपण अनयूप्लॉइडी असं आपण म्हणणार आहे. अनयूप्लॉइडी इज आयदर ॲडिशन ऑर डिलिशन. आता अनयूप्लॉइडीमध्ये एक तर एखादा क्रोमोझोम डिलीट झाला असेल किंवा ॲडिशन एखादा क्रोमोझोम एक्स्ट्रा आला असेल तर त्याला आपण अनयूप्लॉइडी म्हणूया. हिअर 1 or more क्रोमोझोम. काही वेळेला एक क्रोमोझोम ॲड झाला किंवा एखादा क्रोमोझोम डिलीट झाला तरी तो अनयूप्लॉइडीमध्ये मोजला जातो टू द टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम इन अ सेल. आता याच्यासाठी आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये सांगितलेलं आहे प्लॉइडी लेवल. आता प्लॉइडी लेवल जे आहे त्या प्लॉइडीचा आपण पुन्हा इथं पहा. प्लॉइडी म्हणजे एक्झॅक्ट नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन अ सेल. म्हणजे द टर्म प्लॉइडी स्पीक्स फॉर द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स. आता या प्लॉइडीचे 2 प्रकार आहेत, यूप्लॉइडी आणि अनयूप्लॉइडी. अनयूप्लॉइडीमध्ये एक तर क्रोमोझोम डिलीट होतो किंवा ॲड होतो. आता यूप्लॉइडीचे किती सेट्स आहेत क्रोमोझोमचे? एक सेट असेल तर त्याचं मोनोप्लॉइडी म्हणायचं. 2 सेट क्रोमोझोमचे असतील तर प्रत्येक सेलमध्ये तर त्याला 2n कंडिशन म्हणायचं. आणि 3 सेट असतील तर 3n, 4 सेट असतील तर 4n, 5 सेट असतील तर 5n. मग हे 3n, 4n, 5n मिळून पॉलीप्लॉइडी तयार होतं. देन अनयूप्लॉइडी जो प्रकार आहे, अनयूप्लॉइडीमध्ये एकतर क्रोमोझोम्स कमी झाले असतील किंवा जास्त झाले असतील. तर याच्यानुसार आपण जर पाहिलं तर अनयूप्लॉइडीचे 2 प्रकार पडतात. हायपोप्लॉइडी. हायपो मीन्स बिलो, म्हणजे जर क्रोमोझोम कमी झाले तर त्याला हायपोप्लॉइडी म्हणायचं. आणि एखादा क्रोमोझोम वाढला तर त्याला हायपर म्हणतो. हायपर म्हणजे जास्त. तर आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर हायपोप्लॉइडीचे बघितलं आपण इथं तर 2n कंडिशनपेक्षा आपण जर पाहिले इथं
2n-1 म्हणजे इथं मोनोसोमीमध्ये एक क्रोमोझोम कमी झाला, म्हणजे डिप्लॉइड सेलमधून एक क्रोमोझोम कमी झाला तर त्याला मोनोसोमी म्हणायचं. त्यानंतर न्यूलिसोमी मीन्स जर 2 क्रोमोझोम कमी झाले तर त्याला न्यूलिसोमी म्हणायचं. म्हणजे म्हणून इथं आपण काय लिहिलेलं आहे 2n-2. हिअर हायपरप्लॉइडी जे आपण पाहतो इथं हायपरप्लॉइडी म्हणजे क्रोमोझोम्स वाढले जास्त झाले तर आपण याला काय म्हणतो हायपरप्लॉइडी. हिअर हायपरप्लॉइडी हिअर 1 क्रोमोझोम जर एखादा 2n म्हणजे डिप्लॉइड सेलमध्ये एखादा क्रोमोझोम ॲड झाला, इथं आता ॲड झालेला आहे क्रोमोझोम, एक क्रोमोझोम ॲड झाला तर तिथं काय म्हणायचं ट्रायसोमी. आणि जर 2 क्रोमोझोम ॲड झाले तर त्याला आपण म्हणायचं टेट्रासोमी. या पद्धतीनं हे युप्लॉइडी आणि अनयुप्लॉइडीचे प्रकार आहेत. देन नेक्स्ट पॉइंट इज अ स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. हिअर क्रोमोझोम्स आर द बेस्ट विजिबल अंडर मायक्रोस्कोप. क्रोमोझोम आपल्याला स्पष्टपणे सूक्ष्मदर्शिकेखाली दिसतात. वेन द सेल इज ॲट मेटाफेज स्टेज, म्हणजे आता आपल्याला मायटोसिसचे 4 स्टेजेस माहीत आहेत, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. अँड ॲट दी मेटाफेज स्टेज सेल जी आहे तर त्या सेलमध्ये आपल्याला क्रोमोझोम स्पष्टपणे दिसतात. इट इज बिकॉज ॲट दिस स्टेज क्रोमोझोम्स आर हायली कंडेन्स्ड. या स्टेजमध्ये क्रोमोझोम्स हे जास्त कंडेन्स्ड दिसतात. कंडेन्स्ड म्हणजे कसे तर एका ठिकाणी गोळा झाल्यासारखे. टिपिकल क्रोमोझोम्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. टिपिकल क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड्स. आपण पर्टिक्युलरली एखादा क्रोमोझोम पाहिला तर त्याच्यामध्ये काय असतात 2 क्रोमॅटिड्स असतात. 2 क्रोमॅटिड्स असतात की जे एका सेंट्रोमियरला जॉईन होतात. म्हणजे एका सेंट्रोमियरला, आता आपण इथं समोर आपल्यासमोर आकृती आहे, एक टिपिकल क्रोमोझोम आपण जर पाहिला तर तो टिपिकल क्रोमोझोम इथं आपण पाहतो इथं सेंट्रोमियरमुळं हा क्रोमोझोम काय झालेला आहे जोडला गेलेला आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेंट्रोमियर और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. आता आपल्या समोर जी आकृती आहे ही क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे की या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतंय की स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम मध्ये पहिलं जी आकृती आहे आपल्याला ए फिगर जी दिसते ही फिगर जी आहे तर ही पार्ट्स ऑफ क्रोमोझोमचे पार्ट्स. आणि बी जी फिगर आहे ही फिगर जी आहे ती आपल्याला दिसते पार्ट्स ऑफ क्रोमोझोम शोविंग सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन अँड डिटेल्स. या फिगरमध्ये आपण जर पाहिलं तर प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन कन्सिस्ट ऑफ अ डिस्क शेप्ड प्लेट कॉल्ड अ कायनेटोकोर. म्हणजे ह्याच्यामध्ये डिस्क शेप्ड प्लेट आहे, त्या प्लेटला आपण काय म्हणायचं आहे कायनेटोकोर. आता हा कायनेटोकोर जो आहे इट इज ॲट द कायनेटोकोर स्पिंडल फायबर्स गेट अटॅच्ड ड्युरिंग सेल डिव्हिजन. इथं कायनेटोकोरला स्पिंडल फायबर सेल डिव्हिजनच्या वेळेला चिकटलेले असतात. Then some few chromosomes possesses additional 1 or 2 constrictions called secondary constriction. आता काही इतर क्रोमोझोम्सना असे 2 किंवा 3 ठिकाणी कॉन्स्ट्रिक्शन असतात आणि म्हणून त्याला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हटलेलं. आता या क्रोमोझोमला आपल्याला इथं पण सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन दिसतंय आणि ते कॉन्स्ट्रिक्शन पहिलं आहे आणि इथं दुसऱ्यांदा कॉन्स्ट्रिक्शन दिसतंय. म्हणजे इथं 2 कॉन्स्ट्रिक्शन आहेत म्हणून आपण त्याला नंबर दिलेला आहे फर्स्ट अँड सेकंड. Then at a secondary constriction first nucleolus becomes organized during interphase. आपण जर इथं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनच्या ठिकाणी पाहिलं तर इथं न्यूक्लिओलर ऑर्गनायझर जो आहे तो न्यूक्लिओलर ऑर्गनायझर हा इंटरफेजमध्ये ऑर्गनाइज झालेला दिसतो. अ सॅटेलाइट बॉडी दॅट इज अ SAT body is attached at secondary constriction second. आता आपण जर पाहिलं तर सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड जो आहे या ठिकाणी तर इथं सॅटेलाइट बॉडी दिसते. इन व्हेरी फ्यू क्रोमोझोम, काहीच क्रोमोझोममध्ये इथं सॅटेलाइट बॉडी आपल्याला दिसते. ईच क्रोमॅटिड in turn contains a long unbranched slender highly coiled DNA thread called a chromonema.
आता आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्रोमोझोममध्ये आपण पाहिलं तर आता इथं तुम्हाला दिसतं याच्या आतमध्ये जे कॉइलिंगच्या रूपात दिसतं, हे कॉइलिंग झालेलं काय आहे, लॉंग थ्रेड लाईक हे जे कॉइलिंग पार्ट दिसतो आपल्याला, हा पार्ट म्हणजे यातला काय आहे, हे क्रोमोनिमा आहे. हे क्रोमोनिमा म्हणजेच हे लॉंग म्हणजे लांबट अनब्रांचड, ज्याला ब्रांचेस नाहीत असे स्लेंडर हायली कॉइल्ड डीएनएचे थ्रेड्स आहेत ते. आणि ते डीएनएचे थ्रेड्स म्हणजेच हे असे कॉइलिंगच्या रूपामध्ये हे डीएनएचा थ्रेड हा ह्या क्रोमोझोमच्या आतमध्ये असतो. त्याला आपण क्रोमोनिमा असं म्हणतो. एक्सटेंडिंग थ्रू द लेंथ ऑफ क्रोमॅटिड, ह्या क्रोमॅटिडच्या आतमध्ये हा काय झालेला असतो, एक्सटेंड झालेला असतो. नेक्स्ट, क्रोमॅटिड कन्सिस्ट ऑफ अ डबल स्ट्रँडेड डीएनए मोलिक्यूल. क्रोमॅटिडमध्ये काय आहे, क्रोमॅटिड हा डबल स्ट्रँडेड डीएनए मोलिक्यूलमध्ये हा क्रोमॅटिड असतो. डबल स्ट्रँडेड डीएनए मोलिक्यूल विच एक्सटेंड्स फ्रॉम वन एंड ऑफ द क्रोमोझोम टू द अदर. म्हणजे क्रोमॅटिड जे असतात ते एका टोकापासून, क्रोमोझोमच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हे एक्सटेंड झालेले असतात. देन डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर, सेंट्रोमियरच्या पोझिशननुसार एकूण क्रोमोझोमचे 4 प्रकार पडतात. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲक्रोसेंट्रिक मीन्स जे शेप्ड, देन टिलोसेंट्रिक दॅट इज आय शेप्ड, सब मेटासेंट्रिक एल शेप्ड अँड मेटासेंट्रिक दॅट इज अ व्ही शेप्ड. द एंड्स ऑफ क्रोमोझोम्स दॅट इज अ क्रोमॅटिड्स आर नोन ॲज अ टिलोमियर्स. म्हणजे क्रोमोझोम्सचं जे टोक आहे, एंड जो असतो त्याला आपण क्रोमॅटिड्स असं म्हणणार आहे, आर नोन ॲज. आणि त्या क्रोमोझोमचे जे टोक असतात, क्रोमॅटिडचे जे टोक असतात त्यांनाच आपण टिलोमियर्स असं म्हणणार आहे. आता या आकृतीमध्ये आपल्याला टिलोमियर हा आहे तो इथं दिसतोय, हा टिलोमियर आहे. क्रोमोझोमचा एंड जो आहे त्याला आपण टिलोमियर असे म्हणतो. आता यानंतर आपण जर पाहिलं तर लिंकेजचा जो भाग आहे, हियर सेक्स क्रोमोझोम मीन्स द क्रोमोझोम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स आर नोन ॲज सेक्स क्रोमोझोम. म्हणजे जी गुणसूत्र एखाद्या सजीवाचा लिंग दर्शवितात असतात, म्हणजे लिंग ठरवत असतात, म्हणजेच सेक्स ठरवित असतात, सेक्स डिटरमाइन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात, त्या क्रोमोझोमना आपण काय म्हणायचं, सेक्स क्रोमोझोम्स म्हणजे लिंग गुणसूत्रे. यालाच आणखीन एक नाव आहे ॲलोझोम्स. ह्युमन बीइंग अँड अदर मॅमल्स हॅव एक्स अँड वाय क्रोमोझोम्स ॲज सेक्स क्रोमोझोम. मानव आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये एक्स आणि वाय हे सेक्स क्रोमोझोम आहेत. म्हणजे मानव आणि इतर सगळे जे सस्तन प्राणी आहेत त्यांच्यामध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम हे सेक्स क्रोमोझोम म्हणून असतात. एक्स क्रोमोझोम इज स्ट्रेट. एक्स क्रोमोझोम हा स्ट्रेट असतो, रॉड लाईक आहे, रॉड सारखा आहे. वाय क्रोमोझोम पेक्षा तो लांबट असतो, म्हणजे लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम इज मेटासेंट्रिक. एक्स क्रोमोझोम जो आहे तो मेटासेंट्रिक असतो. मेटासेंट्रिक याचा अर्थ असा आहे की ह्याचा सेंट्रोमियर हा बरोबर काय असतो, सेंटरला असतो, आणि त्यामुळे याचे मुख्यतः 2 भाग होतात. त्यामुळे याला आपण मेटासेंट्रिक क्रोमोझोम असं म्हणायचं आहे. देन व्हाईल वाय क्रोमोझोम इज ॲक्रोसेंट्रिक. वाय क्रोमोझोम जो असतो तो ॲक्रोसेंट्रिक असतो. एक्स क्रोमोझोम हॅज अ लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन. एक्स क्रोमोझोम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात यू क्रोमॅटिन असतं. देअर एक्सटेंडेड रिजन अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन दॅट इज अ हायली कंडेन्स्ड रिजन. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यू क्रोमॅटिन असतं आणि खूप कमी प्रमाणात हेटेरोक्रोमॅटिन असतं, हायली कंडेन्स्ड रिजन. यू क्रोमॅटिन हॅज अ लार्ज अमाऊंट ऑफ डीएनए मटेरियल. यू क्रोमॅटिन जे आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डीएनए मटेरियल असतं, हेन्स जेनेटिकली ॲक्टिव्ह, आणि म्हणून यू क्रोमॅटिन जे आहे ते जेनेटिकली जनुकीयदृष्ट्या ॲक्टिव्ह असतं. वाय क्रोमोझोम हॅज अ स्मॉल अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन.
वाय क्रोमोझोममध्ये मात्र यू क्रोमॅटिनचा भाग हा खूप कमी प्रमाणात असतो आणि त्यामुळं लार्ज अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. वाय क्रोमोझोममध्ये कमी प्रमाणात यू क्रोमॅटिन आणि मोठ्या प्रमाणात हेटेरोक्रोमॅटिन असतं. त्यामुळं हेन्स इट इज जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह ऑर इनर्ट आणि म्हणून जनुकीयदृष्ट्या वाय क्रोमोझोम हा कमी ॲक्टिव्ह असतो किंवा इनर्ट असतो. बोथ एक्स अँड वाय क्रोमोझोम शो होमोलोगस अँड नॉन होमोलोगस रिजन्स. दोन्ही एक्स आणि वाय क्रोमोझोम जे आहेत त्याच्यामध्ये होमोलोगस आणि नॉन होमोलोगस रिजन असतात. आता आपण होमोलोगस आणि नॉन होमोलोगस रिजन जे आहेत ते आपण इथं आपल्याला दिसतं की आपल्या समोर जे स्ट्रक्चर आहे यामध्ये हा जो आहे तो एक्स क्रोमोझोम आहे आणि इकडचा दिसतोय हा वाय क्रोमोझोम आहे. ह्या दोन्हीचा जो समान भाग आहे तर हा भाग आहे हा होमोलोगस क्रोमोझोमचा आहे आणि वरचा रिजन हा डिसिमिलर आहे. तर ह्या दोन्हीचा हा वरचा रिजन जो आहे तो काय नॉन होमोलोगस रिजन आहे. होमोलोगस regions show similar genes while non-homologous regions show dissimilar genes. Here this is a structure of X and Y chromosome. विद्यार्थी मित्रांनो इथं हे जे स्ट्रक्चर आहे X क्रोमोझोम आणि Y क्रोमोझोमचं त्यातला हे स्ट्रक्चर हा X क्रोमोझोम हा Y क्रोमोझोम हे स्ट्रक्चर आपण वहीमध्ये ड्रॉ करायचं आहे. When crossing over occurs only between homologous regions ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. म्हणजे आपल्या ह्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतं की क्रॉसिंग ओव्हर जे घडणार आहे ते फक्त एक्स आणि वाय क्रोमोझोमच्या होमोलोगस रिजनमध्येच फक्त क्रॉसिंग ओव्हर घडणार आहे. देन नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम इज लॉंगर अँड कंटेन्स मोर जीन्स दॅन दॅट ऑफ. आता आपण नॉन होमोलोगस रिजन जो पाहिला एक्स आणि वाय क्रोमोझोमचा तर त्या नॉन होमोलोगस रिजन जो आहे नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम इज लॉंगर. आता हा नॉन होमोलोगस क्रोमोझोम जो आहे एक्स क्रोमोझोमचा हा लॉंगर आहे पुरापेक्षा वायपेक्षा आणि त्यामुळं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक्स क्रोमोझोममध्ये इथं मोर जीन्स असतात. म्हणजे याच्यामध्ये इथं जास्त जीन्स असतात वाय क्रोमोझोमपेक्षा. दॅट ऑफ नॉन होमोलोगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. म्हणजे ह्या नॉन होमोलोगस रिजन जो एक्स क्रोमोझोमचा आहे ह्याच्यामध्ये जास्त जीन्स आहेत वाय क्रोमोझोमपेक्षा वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजनपेक्षा. एक्स लिंक्ड जीन्स. आता आपण जर पाहिलं एक्स लिंक्ड जीन्स आर प्रेझेंट ऑन अ नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम व्हाईल वाय लिंक्ड जीन्स आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. इथं आपण जर पाहिलं एक्स क्रोमोझोमचा जो हा नॉन होमोलोगस पार्ट आहे एक्स लिंक्ड जीन्स आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस. या नॉन होमोलोगस पार्ट जो आहे एक्स लिंक्ड एक्स क्रोमोझोमचा याच्यामध्ये एक्स लिंक्ड जीन्स असतात आणि वाय क्रोमोझोमचा जो नॉन होमोलोगस पार्ट आहे याच्यावरती वाय लिंक्ड जीन्स असतात आणि यामुळं या पद्धतीनं ह्या नॉन होमोलोगस पार्टवरती जे जीन्स आहेत त्याला एक्स लिंक्ड म्हणजे एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवरती जे जीन्स लिंक्ड असतात त्याला एक्स लिंक्ड म्हणायचं आणि वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवरती जे जीन्स लिंक्ड असतात त्याला वाय लिंक्ड जीन्स असे म्हणतात. यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.